आणि प्रतिस्पर्धी असलेल्या संघाला अर्थातच अंशविला पुरस्कृत कपाळेश्वर कावाडे या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय, तेव्हा थोडंसं फॉर्मॅटिंग जरूर असेल की 4 गोलंदाज कोण असणार आहेत किंवा आकाश आपण बेसिकली या गोष्टींवरती बोलत असतो की पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कोण गोलंदाजी करणार, मग त्याच वेळेला पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपल्यावरती बॉलरवरती अटॅक झाला तर आपली कोण 2 गोलंदाज येणार की कंपल्सरी आपण 4च गोलंदाजांवरती याच गोलंदाजांवरती डिपेंड असणार ज्यांनी लास्ट मॅच आपल्याला जिंकवली. या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहू, पण हा सामना सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग व्हावा जितकी लास्ट मॅच झाली होती ही अपेक्षा सगळ्यांना आहे. आणि म्हणून वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती जिथे पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला तयार होतोय शुभम. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ओमकार हरपाल, पेणचा सितारा, लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर. ही रायव्हलरी मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. पहिली धाव फलकावरती ग्राह्य धरली गेली. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. शुभमचा जलद गतीचा मारा ओमकार हरपाल साठी सरप्राईज देणार आहे आणि प्रत्येक सरप्राईज हा नेहमी इंटरेस्टिंग असतो, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले. लेफ्ट हँडेड बॅटर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, घोषित परिसरामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. पहिले 2ही चेंडू आपण पाहिलं सिंगल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेत. 2 धावा धावफलकामध्ये ऍड झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा राहिली आहे. सातत्यपूर्ण या स्पर्धेने घवघवीत यश मिळवलं. खेळाडूंसोबतच रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली. शुभम डाके या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजी करतात. माझ्या बरोबर डाव्या बाजूला वन ऑफ द ग्रेटेस्ट खेळाडू रायगड डिस्ट्रिक्टचे राहिले राजू मामा आहेत, राजू म्हात्रे आहेत. आपण ज्या वेळेला शुभमला मैदानात गोलंदाजी करताना मामा पाहतोय ना, त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला आठवते की भरत मेहर या स्टाईलने गोलंदाजी करायचं. हो, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि त्याच वेळेला गोलंदाजाच्या आत्मविश्वासाचा यांचा संबंध जो काही आहे ना तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि तो मैदानावरती नक्की दिसून येईल. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का आहे आकाश, त्याचं उत्तर हे कदाचित दिसून सुद्धा आलं वाईटच्या स्वरूपामध्ये. कारण तुम्ही गोलंदाजी करताना वेगाने गोलंदाजी करता, त्या वेगावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करता, त्याच्या गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करण्याचा प्रयत्न करता किंवा नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयोग करता. हे सारं जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा आपल्याला साथ हवी असते. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट अ टीम वर्क असं आपण नेहमी म्हणतो. पण ती जर क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर तो कॉन्फिडन्स लूज होतो. गुड बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. या वेळेला ओमकार हरपाल का खंबा उखाड दिया है. चेंडू सी या मैदानामध्ये फलंदाज शुभम बाकी गोलंदाजीसाठी आलाय. शुभम आला म्हणजे विकेट आलीच पाहिजे, हा इक्वेशन, हा फॉर्म्युला जणू काही सेट झालाय. ज्या ज्या वेळेला आपल्या संघामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर किंवा लेफ्ट हँडेड बॉलर असेल ना तर आपण ऍडव्हान्टेज मध्ये असतो, प्लस मध्ये असतो. ही भूमिका इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची इनसाइड एज ओमकार हरपाल मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये राहिला आणि इथे मात्र त्रिफळाचित पद्धतीने बाद सुद्धा झालेला आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 4 षटकांचा हा सामना आहे. या मॅच मध्ये धावा चेस करणं तितकंसं सोपं नाहीये, कारण सिमेंटची ही खेळपट्टी बऱ्याच वेळेला फलंदाजांसाठी कुठेतरी कर्दनका सुद्धा ठरलेली आपण पाहिली. एक स्पॉट असा पाहिला जिथे अचूक टप्प्यावरती चेंडू जर पडला ना तर बॉल स्किट सुद्धा होतोय आणि त्यासाठी सुद्धा गोलंदाज सातत्यपूर्ण प्रयत्न करतात. या वेळेला अबूच्या बॅट मधून तडाखा, चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. नसतं मैदानात. अबू आले काय आणि त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार भिरकावून दिला काय, त्यासाठी तर ते ओळखले जातात.
आता मात्र आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून वॉट अ फॅन्टॅस्टिक क्रिकेट मधल्या अर्थातच पुस्तकी मधला जो फटका म्हणतो ना त्या पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. संघ अडचणीत आहे आणि मग अडचणीत असताना अबू स्वतः मैदानाच्या आत आलाय आणि अभूतपूर्व खेळ मैदानावरती प्रदर्शित करतोय. या आधीच्या मॅच मध्ये त्याने काय केलं, वाऱ्याचा प्रवाह आपल्या नॅचरल बॅटिंग ऍडव्हान्टेजच्या अपोज करतोय. मग अशा वेळेला रिव्हर स्वीपचा तडाखा लगावत संघाला विजय संपादन करण्यासाठी अभेद्य कामगिरी त्याने केली. हे विसरून चालणार नाहीये. सातत्यता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि अबूने ते मैदानाच्या दाखवून दिले. ऍब्सोल्युटली ॲग्री विथ यू आकाश. कारण ज्या वेळेला पहिल्या 4 चेंडूंवरती केवळ 7 धावा आल्या होत्या असं वाटत होतं की शुभम डाकी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती दबाव आणि दडपण निर्माण करतील. पण चित्रपटाचा हा फक्त पहिला अंक होता असं या मैदानामध्ये कपाळेश्वर कावडे संघाच्या अबूने दाखवून दिलं आणि पुढच्या 2 चेंडूंवरती रिझल्ट बदललाय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती आयुब येतोय काय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतोय काय, फलंदाज बाद. इथे मात्र अयूब शेखचं आपण कौतुक करावं. भारदस्त त्याचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा दिलदारपणा त्याने दाखवून दिलाय. या आधीच्या मॅच मध्ये आयोजकांनी ठरवलं, स्टॅट्सने दाखवलं की तो मॅन ऑफ द मॅचचा खऱ्या अर्थाने हक्कदार आहे. मग अशा वेळेला त्याने सांगितलं की ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केल्या अशा प्रिन्सला त्याने मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा दिलं. आपली खेळी उंचावली, अगदी त्यासोबत आपल्या सोबतच्या नवेदित खेळाडूला सुद्धा सपोर्ट करणं हे अनुभवी खेळाडूचं खऱ्या अर्थानं लक्षण आहे. आणि एक चांगला अनुभवी खेळाडू म्हणून अयूब शेखने कमालीचं प्रदर्शन सुद्धा केलंय. यावेळेला संघ कर्णधाराने जबाबदारी दिली आहे की आता मात्र तुमच्याकडनं चांगली गोलंदाजी झाली पाहिजे. कारण पहिल्या षटकातील पहिल्या 4 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि मग अशा वेळेला शेवटच्या 2 मोठ्या फटक्यांनी बरंच काही चित्र विचित्र मैदानाच्या आत घडलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कावाड्याचा अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आत, ज्याला पोलार्ड या नावाने संबोधलं जातं. आहा, यावेळेला काय घडलंय, एका क्षणाला वाटू लागलं होतं बॅटची एज आहे की काय. आणि मग असं असताना जर एज असेल तर हे जीवनदान सुद्धा असेल. ॲब्सोल्युटली हे जीवनदानच आहे. आणि यष्टीरक्षक मृणाल अशा प्रकारच्या चुका फार कमी वेळेला करतो. खूप अलर्ट असतो तो आणि इतर जर कोणी अलर्ट नसेल तर त्याला अलर्ट कसं राहावं हे सुद्धा तो मैदानामध्ये दाखवून देत असतो. पण त्याच वेळेला अशा चुका होणं आणि त्या किती महागात पडतील त्याचं चित्र मात्र पुढेच ठरवणार आहे. अयूब शेखने आत्तापर्यंत गोलंदाजी केलेली या स्पर्धेतली आपण पाहिली ना तर प्रत्येक षटकामध्ये तो विकेट घेत गेलेला आहे. आणि विशेषतः आपल्याला लाभलेली उंची, त्यानंतर त्याने ज्या पद्धतीची स्वतःची बॉडी मेंटेन केलेली आहे त्या फिटनेसला धरून गोलंदाजी करणं, गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करणं. या वेळेला पोलार्ड म्हणतोय ते सारं काही केलं तरी माझ्या ताकदीच्या समोर ते शून्य आहे. हेच तर खरं आहे ना की अनेक वेळेला असं म्हणतो ना की आपण किती आले आणि किती गेले. या वेळेला आपल्या भागातली खेळाडूची जी ताकद आहे तो स्वतः संघातील कपाळेश्वर कावडे संघाचा अनेक वर्ष चांगला खेळाडू राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या नावाला साजेशी कामगिरी अनिकेत सहजगत्या करतोय. थोडासा शॉर्टपिच चेंडू मिळाला काय आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला काय. स्लोअर वन, धीम्या गतीचा शेर आणि सव्वा शेर याच्यामधली लढत मित्रांनो आपण मैदानामध्ये पाहतोय. एक चेंडू तुझा असेल तर दुसरा माझा आहे. हीच तर खऱ्यातली क्रिकेटमधली विजयकुशी वृत्ती आहे. कारण धाव फलकावरती आता 24 धावा लागल्यात. नाही, हे या स्पर्धेचं यश सुद्धा आहे जिथे व्यावसायिक खेळाडू आणि ग्रामीण पद्धतीचे खेळाडू एकत्रित येऊन एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळालाय. यावेळेचा चेंडू आउटसाइड लेग स्टंप पकडला गेलाय. पंचांनी या चेंडूला दंडित केलंय, वाईट डिलिव्हरी म्हणून पकडलं गेलं आणि तदनंतर मात्र धावफलक 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आपण जर पाहिलं अनिकेतकडे दमखम आहे, ताकद आहे
यावेळेला मात्र LBW चं जोरदार अपील, चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती आढळतोय हे पंचांनी केलंय शिक्कामोर्तब. या अनिकेत म्हात्रे बॅक टू दी डगआउट. आकाश, आपण पाहतोय ना मैदानामध्ये की आतापर्यंत आयुबने या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, ज्यातले 4 चेंडू, एक षटकार जरूर आलाय पण 4 चेंडू निर्धाव आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण बोलावं लागेल, कारण डॉट बॉल मेकॅनिझम अलीकडच्या काळामध्ये फार महत्त्वाचं राहतं की जेव्हा तुम्ही 24 चेंडूंचा खेळता किंवा त्याच वेळेला 4 षटकांचा सामना खेळता, अशा वेळेला तुम्ही किती चेंडू निर्धाव टाकता ते सुद्धा मॅटर करतं. 24 धावा धावफलकावरती आल्यात, ओके फाईन, पण त्याच वेळेला 25 धावा धावफलकावरती आल्यात, ठीक आहे, पण त्याच वेळेला या षटकामध्ये जर 4 चेंडू निर्धाव गेले असतील तर प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची फार मोठी संधी दिलेली नाहीये आयुबने. त्याच्यामुळे नावाला साजेशी कामगिरी करणं म्हणजे काय असतं ते आता आयुब मैदानात दाखवतोय. जेव्हा नवीन फलंदाज मैदानात आलाय शिरू सारख्या नावाजलेल्या खेळाडू समोर सुद्धा आयुबचा हा बॅटल तेवढंच इंटरेस्टिंग राहील असं म्हणतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावरती आल्यात. आकाश, साधारण 4 षटकांमध्ये किती धावा या मैदानावरती सेफ राहतील, आपलं म्हणणं काय असेल? सेफ म्हणण्यापेक्षा ना पहिल्या षटकामध्ये सर 17 धावा आल्या होत्या आणि मग असं असताना जिथे अपेक्षा केली जाते की धावांचा उच्चांक व्हावा, मग अशा वेळेला शेअर मार्केट ज्या पद्धतीने कोसळावं ना त्या पद्धतीने एका पाठोपाठ एक फलंदाजाला निस्तब्धपणे डॉट बॉल टाकले गेलेत. आयुब शेखचं कौतुक केलं पाहिजे. आणि आता बोलूयात स्कोर किती असला पाहिजे. या मैदानावरती आपण पाहिलं 4 षटकांमध्ये 65 धावा सुद्धा चेस करण्यात आल्यात. त्यामुळे तुमच्याकडे कशा पद्धतीची गोलंदाजी आहे, त्या बळावरती उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीने आपले फलंदाज अटॅक करतील या बळावरती रणनीती आत्ताच बदलायची आहे, बनवायची आहे, तर आणि तरच या स्पर्धेमधलं आव्हान आपलं अबाधित राहू शकेल. स्पर्धेच्या निमित्तानं या दोन्ही स्पॉन्सर्सना सुद्धा धन्यवाद देऊया ज्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. अंशविला संघ अर्थातच स्वतः अंश वाकडेचा संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यामुळे पहिले 2 सामने जिंकल्यानंतरचा एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्या सोबत सुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युवराज 11चा संघ मैदानामध्ये आहे, ज्यांनी जय मल्हार अलिबाग संघाला पुरस्कृत केलंय. अर्थात सौ चित्रलेखाताई पाटील यांचा हा संघ मैदानामध्ये असल्या कारणाने या दोन्ही संघांमध्ये 2-2 सामने जिंकल्यानंतरचा कॉन्फिडन्स वेगळा आहे. क्वार्टर फायनलमधून सेमीफायनलमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. 12 मध्ये 25 आल्यात, 12 मधल्या 25 वाढवायचे आहेत, काहींना कमी करायचे आहेत. बॅटल इंटरेस्टिंग आहे. कौस्तुभ या वेळेला आल्या कॉन्फिडंट शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. वारंवार मोठे फटके. यावेळेला बघा चेंडूवरती बोट फिरली होती आणि मग अशा वेळेला फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एक धाव निश्चित रूपाने पाहायला मिळणार आहे. बघा काही फटक्यांमध्ये आपण पाहिली नजाकतता असते, काही फटक्यांमध्ये समजूतदारपणा असतो आणि याआधीचा जो षटकार लगावला ना त्यामध्ये समृद्धपणा सुद्धा पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो, त्याची नजाकत, ताकद, टायमिंग यांचा पुरेपूर वापर केला गेलाय. धावफलक इथून मात्र 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. चला त्यात आणखीन काही धावांची होईल वाढ, कारण स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. धावा वाचवणं हे सुद्धा ॲज अ फिल्डर तुमची तितकीच मोठी नैतिक जबाबदारी आहे, कारण गोलंदाजाला तो दुजोरा मिळतो, कॉन्फिडन्स मिळतो आणि त्याच बळावरती सांघिक धावसंख्येला सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. 33 धावसंख्या जमा झाली. इथून पुढचे 3 चेंडू सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असेल, कारण 3 मध्ये 8 आल्यात आणि त्याच्यामुळे येणारे 9 चेंडू आहेत. साधारण विचार केला जाईल की 4 षटकांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा आल्या पाहिजे. समोर बॅटिंग लाईनअप सुद्धा तेवढीच स्ट्रॉंग आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंकडे जर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असेल तर शिरू सारखा एक मास्टर माइंड खेळाडू मैदानामध्ये आहे, ज्याच्या सोबतीला अबू चांगले स्ट्रोक खेळतोय. त्यामुळे कवाडे संघ सुद्धा
मोठ्या धावांच्या शोधात नक्की असेल. चांगला फटका खेळला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, परंतु चुकी होते, चुकीला माफी नाही आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. जेव्हा आपण मैदानात चौथं षटक पाहतोय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं अँटिसिपेशन येणं फार महत्वाचं होतं. ते मात्र तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आणि त्यातील जवळजवळ आता 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्या 5 चेंडूंमध्ये धावफलकावरती जर धावा पाहिल्यानंतर या षटकातील तर 12 धावा आकाश आतापर्यंत आल्या. कौस्तुभ, जसं आपण पाहायला गेलं तर एक व्यावसायिक पद्धतीने खेळ नेहमी जो खेळत असतो, निगडे गावातून पेण तालुक्यातून हा खेळाडू आज सासवण्याच्या या क्रीडा नगरीपर्यंत पोहोचलाय. चांगला खेळ त्यांनी प्रदर्शित केलाय. मात्र समोरचे फलंदाज श्रीकांत मुलगे याने सुद्धा फुटवर्कचा वापर केलाय, शफलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र वाईड आहे की नाही याबद्दलची साशंकता जरूर होती. पंचांकडे वाईडची अपेक्षा करण्यात आली. धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर कितीने बदलाव होईल यावरती चर्चा जरूर सुरू आहे. घोषित स्वरूपामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल करणारा होता. 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज स्वतः सफल झाला होता आणि तदनंतर मात्र हा वाईड आहे की नाही यावरतीची अपेक्षा इथून मात्र फलंदाजाने वर्तवण्यात आली होती. पंच विनोद पाटील त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्यांनी ठरवलं की हा चेंडू योग्य लाईन आणि लेंथवरती गेलाय. फलंदाज सफल झाला होता याचा साधारणपणे अनुमान लावला गेला आणि तदनंतर मात्र ही एक धाव इथून मिळणार आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असा खेळाडू आलाय. छोटे कानी खेळाडू, मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असा असणारा खेळाडू, अर्थातच प्रिन्स. मैदानाच्या आत प्रिन्स म्हणजे कोण? राजा. आणि राजाने प्रजेला नेहमी खुश केलंय अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिली आहे. स्ट्राईक एंड वरती अनुभवी खेळाडू, अर्थातच दी अक्षय अबू हा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकार, 1 चौकार आणि सिंगल यावरती एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत खेळलंय. काही चेंडूंना दाद दिला, काही चेंडूंना दणका दिलाय अशी परिस्थिती त्याने मैदानावरती अनुभवलेली आपण पाहतोय. 38 ही धावसंख्या. शेवटचं षटक. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण. फलंदाज आउट कोण असेल? रनिंग बिटवीन द विकेट बाबत असं म्हणाले होते की इन क्रिकेट इट इज नॉट इम्पॉर्टंट हाव यू रन, इन क्रिकेट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाव यू टर्न. आज मैदानामध्ये कदाचित शिरूलाही कळलं असेल हाव यू टर्न हे किती महत्त्वाचं होतं आणि अबूला नक्कीच कळले, कारण तो बाद होऊन परतलाय पाबलनमध्ये आणि अशा मोमेंटला तो बाद झालाय जेव्हा या षटकातील शेवटच्या षटकातील 5 चेंडू येणं बाकी आहेत आणि त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. निश्चित रूपाने संदीप सर, एक गोष्ट आणखीन यावरती चर्चा झाली पाहिजे. जो अबू इन्फॉर्म बॅटर होता, ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, मग त्याची अपेक्षा होती की मी स्ट्राईक घेतो, 2 धावा मिळतील. मात्र अशा वेळेला शिरूने स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास, शिरू मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे हे विसरून चालणार नाहीये. मात्र या मॅचमध्ये शिरू थोडासा का होईना स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडू त्याने सुद्धा आतापर्यंत डॉट खेळलेत. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. थोडासा अवेअरनेस दाखवावा लागेल, आपल्या धडाडीच्या फलंदाजाला सपोर्ट दाखवावा लागेल. प्रिन्स राईट अमोर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 5 चेंडू येणं बाकी आहे. 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती झाल्यानंतर एका धावेची भर पडेल वाईटच्या स्वरूपामध्ये. एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सामन्यामध्ये जरी 4 महत्त्वाचे गोलंदाज, मग पहिला गोलंदाज शुभमला घ्या, दुसऱ्या बाजूला आयुबला घ्या, मग कौस्तुभ घ्या आणि आता प्रिन्स घ्या, 4ही गोलंदाजांकडून एक्स्ट्राच्या स्वरूपात एक का होईना धाव नक्की आलेली आहे. त्याच्यामुळे दबाव नक्की असतो प्रत्येक वेळेला. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की असते की तुम्हाला तिथे ज्या वेळेला तुम्ही नॉकआउट फॉर्मॅटमध्ये खेळता
आता मात्र स्लोवर वन, धीम्या गतीचा हळुवार गतीचा चेंडू, या अशा प्रकारच्या गोलंदाजीने अनेक वेळेला बदल केलेले पाहिले. आपण सामना फिरवलेला पाहिला ना, डॅवन ब्रावोने सामने फिरवलेले पाहिले. मग IPL मध्ये याच चेंडूची अनेक वेळेला कॉपी झाली. आणि आता अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एखादा स्लोवर वन नसेल तर तुम्ही 6 चेंडूत 6 षटकार खाऊ शकता, इतकं तो महागडा ठरू लागला. गुड बॉलिंग या वेळेला, यॉर्कर चेंडू, शिरू मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरतोय. बाद होऊन परतणार पावलांमध्ये. प्रिन्सचा पिक्चर सुरू झालाय पुन्हा एकदा. रेषेच्या बाहेर, ज्याला आपण आयोवा कॅच असं नाव दिलेलं आहे, तो झेल टिपला होता. तर ज्यांनी झेल टिपलाय त्यांनी ते पारितोषिक घ्यायला यायचं आहे, ही विनंती राहील. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. बघा आकाश आणि मी याच गोष्टीवरती बोलत होतो की गोलंदाजी आणि विशेषतः प्रिन्सची गोलंदाजी, लास्ट ओव्हर करणं आणि ते नव्या दमाच्या खेळाडूकडे तो चेंडू सोपवणं इतकं सोपं नसतं. पण आपण जर पाहिलं तर आयुब शेख मैदानामध्ये सातत्याने प्रिन्सकडे तो चेंडू सोपवतोय. कॉन्फिडन्स इथून तयार होतो. लक्षात घ्या, आपल्या नव्या खेळाडूंना जबाबदारी देणं, तुम्हाला एखाद्या खेळाडूवरती केवळ तुम्हीच स्वतः ठरवणं की नाही मीच करेन ते नाही करत आहे आयुब. नव्या खेळाडूला मैदानात आणला. आता मात्र मोठा फटका आहे, कौस्तुभच्या डोक्यावरून ठोकलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा गेलाय. सिक्स ऑन बोर्ड. धावा येणं गरजेचं आहे. तिकडे सुद्धा मिड विकेटला एक आयवा कॅच झालाय. ज्याने झेल टिपलाय त्याने पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. गुड बॅटिंग करण असं म्हणावं लागेल. मेरे करण अर्जुन आएंगे, करण तर नक्की आलाय. आहा, आता मात्र आपण पाहतोय प्रिन्सचा हा चेंडू इतका उसळला की मला साधारण असं वाटायला लागलं की आपण ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवरती सामना पाहतोय की काय. आणि तो सहजगत्या यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. मग तो स्लोवर वन म्हणजे अशा टाईपचा कोणता चेंडू गोलंदाजाने अलीकडच्या काळामध्ये आणलाय. म्हणजे स्लोवर वन बाउन्सर ज्याला म्हटलं जातं तशा प्रकारचा तो चेंडू होता का, तर यस इट इज असं म्हणावं लागेल. 46 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हळुवार गतीचा, आता मात्र अक्षरशः फलंदाजाला गंडवलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. 46 धावा धावफलकावरती झाल्या. सामना जिंकण्यासाठी अंश विला पुरस्कृत अर्थातच कपाळेश्वर कवाडे या संघाने पहिली फलंदाजी करताना 46 धावा बनवल्यात. 46 ऑन बोर्ड. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 47 धावांची. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. अमृत वागडे चषक 2026चा चित्त थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण पाहिलं सन्माननीय अभिजितजी राणेसाहेब, ग्रुप ग्रामपंचायत आवासचे सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 70,000 रुपयांचा कॅश प्राइज अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र मिळालंय. अगदी त्याच वेळेला ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याचे सरपंच सन्माननीय संतोषजी गावंड साहेब यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा कॅश प्राइज इथे मात्र आपल्याला प्राप्त झाले. त्याच वेळेला आपण पाहतोय सन्माननीय सुजितजी घरत यांच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा कॅश प्राइज मिळाले. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं सन्माननीय सचिनजी गुंजाळ साहेब यांच्याकडून 30,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळते. संपूर्ण सर्व देणगीदारांचा खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद व्यक्त करूयात, कारण अशाच स्पर्धेंमुळे अशाच देणगीमुळे या विभागामधील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ निर्माण होत असतो. आपण दिलेली देणगी खऱ्या अर्थानं सत्कारणी लागते, त्यामुळे आपल्या सर्वांचे आपण खऱ्या अर्थाने आभार मानूयात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूंसोबतच रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. आणि तो मनमुराद आनंद नुसता लुटत नाहीये, तर त्यांना ते आकर्षक पारितोषिके सुद्धा मिळताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रामधील मी म्हणेन ही पहिली स्पर्धा आहे जिथे रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी इतक्या जास्त प्रमाणातले पारितोषिक आहेत. म्हणजे कुमार अंश वाकडे आणि कुमारी अश्लेषा वाकडे यांच्याकडून आपण पाहिलं प्रत्येक आयोवा कॅचसाठी 300 रुपयांचा कॅश प्राइज. षटकाराच्या बाहेर कॅचची जर हॅट्रिक केली तर मात्र 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. षटकाराच्या बाहेर रिले कॅच पकडली तर त्या 2 प्रेक्षकांना 500-500चा कॅश प्राइज दिले जाईल. सतत 4 दिवस षटकाराच्या बाहेर सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या क्षेत्र अर्थातच प्रेक्षकाला गिअरची सायकल देण्यात येईल.
अगदी त्याच वेळेला एका हाताने कॅच पकडली गेली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी त्याच वेळेला सीमारेषेच्या पलीकडे उडी मारून कॅच पकडली गेली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी त्याच वेळेला वय वर्ष 50हून अधिकचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी जर कॅच पकडली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. जर वय वर्ष 50 पेक्षा जास्तचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी कॅचची हॅट्रिक केली तर त्यांना 5000 रुपयांची या ठिकाणी प्राइज आहे. आणि दिवसातून 4 वेळा हे पारितोषिक वाचेल त्याला सुद्धा 5000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. काय कमालीची अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रितेश जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं 100 रुपयांचं कॅश प्राइज होतं. आता सेकंड इनिंग आली आहे ते म्हणतात चला आपण पारितोषिक या ठिकाणी वाढवूयात आणि प्रत्येक विकेटला सुद्धा 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिक केली तर मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 46 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 47 धावांचं आव्हान. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 13, चौथ्या षटकामध्ये 8. कभी खुशी कभी गम, अगदी डोलायमन या पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेअर मार्केटमध्ये जसे अप्स अँड डाऊन्स असतात ना त्या पद्धतीने धावफलक सुद्धा प्रत्येक षटकामध्ये कभी उबर कभी नीचे अशा पद्धतीने पाहायला मिळालाय. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला मृणाल वर्सोलकर तर दुसऱ्या बाजूला आयुब शेख. आकाश, आपण आत्ताच बोलताना म्हणालात की शेअर मार्केट प्रमाणे तर अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट इन्व्हेस्टमेंट कोणाची असावी त्याच्याबाबत एक नेहमी ऐकलं जातं किंवा जर तुम्ही सीएचा वगैरे सल्ला घेतलात किंवा एका उत्कृष्ट बँकरचा सल्ला घेतलात तर तो म्हणेल की तुमच्याकडे डायव्हर्सिफाईड इन्स्टिट्यूट असावी. मग ती थोडीशी रिअल इस्टेटमध्ये असावी, थोडं तुमचं शेअर मार्केटमध्ये असावं, थोडं म्युच्युअल फंडमध्ये असावे, थोडे एफडीजमध्ये असावे आणि लिक्विड फंडला महत्त्व आहे. हे मैदानामध्ये पहिल्याच स्ट्रोकला दिसून आलं की तो लिक्विड फंड किती महत्त्वाचा असेल. पहिल्याच चेंडूवरती गणपती बाप्पा मोरया म्हणत चेंडू बॅटमधून निघालाय मृणाल वर्सोलकरचा षटकार. अलिबाग कोळीवाड्यामध्ये गेलात ना तर तुम्हाला त्या ठिकाणच्या स्पर्धा किती म्हणजे वेगळ्या वातावरणात पार पडतात ते अनुभवायला मिळेल. मृणाल वर्सोलकर अशा स्पर्धांमधून आलेलं एक प्रोडक्ट आहे की अशा म्हणजे ज्याला म्हणतात ना की काटे की टक्कर वगैरे स्पर्धा, अशा स्पर्धांमध्ये मृणाल वर्सोलकरची जडणघडण झालेली आहे आणि म्हणूनच पहिल्याच चेंडूपासून आक्रमकच खेळायचं हे पूर्णपणे मैदानामध्ये तो दाखवून देतो. शिरोवेगचा फुलटॉस चेंडू, पण मला फरक पडत नाही. चेंडू आणखीन एक सीमारेषा पार चौकार. तिची गोलंदाजी झोपेतही करू शकत नाहीये. तो उठून पण असे फटके खेळू शकतो. क्या बात है, सरळ बैट ने स्टैंड एंड डिलीवर्ड. कहां पड़ रहे हो चक्कर में, कोई नहीं मृणाल वर्सोलकर के टक्कर में. हा तर तसं काही नव्हतं. सो कंटिन्यू आकाश. पहिल्या 3 चेंडूंवरती केलेलं हे आक्रमण धावफलकावरती 14 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. घणाघाती विध्वंसक विनाशकारी फटका सीमा रेषा पार षटकार. शस्त्र वापरले, कमबॅक केलंय शिरूने. तोपर्यंत वेळ निघून गेले असं मी म्हणेन, कारण पहिल्या 4 चेंडूंवरती तब्बल 20 धावा खर्च करण्यात आल्यात. मृणाल वर्सोलकरने आपला क्लास, आपली टेम्परामेंट आणि अगदी त्याच वेळेला तो कठीण परिस्थितीमध्ये चांगली खेळी करू शकतो हे दाखवून देणारा पाहायला मिळालाय. बघा, दुष्काळात 13वा महिना मैदानाच्या आत घडले. नो बॉल आलाय. केवळ हा नो बॉल नाहीये तर No+1 या 2 धावा धावफलकावरती ऍड होणार आहेत. असं म्हटलं जातं घर फिरले की घराचे वासही फिरतात. तशीच परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे.
एका पाठोपाठ एक चुकांचं सत्र सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नाही याचा अंदाज घेतला. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क मिड ऑन बाउंड्री लाईन चौकार. माऊ 11 एकविरा थर्ड. विनंती आहे की आपला कर्णधार रेडी ठेवा. या चालू मॅच मधील जो संघ विजेता असेल त्यांच्यासोबत आपली नाणेफेक होईल याची आपण दखल घेऊयात. जय गणेश पांथवणे या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीफायनलची लढत यानंतर आपण अनुभवणार आहोत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्यात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी नाममात्र 21 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 21 तसा सामना कागदावरती सोपा वाटतोय, पण एक गोष्टीचं आठवण करून द्यावं लागेल की मगाशी सुद्धा 12 मध्ये 9 होता. तुम्ही काय लेवलने अर्थातच मॅच मैदानामध्ये खेळताय, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल बाबत बोलूया आपण, तुमच्या कॅलिबर लेवल बाबत आपण बोलू, आणि त्याच वेळेला तुमची माइंडसेट लेवल. आयुबचा माइंडसेट मात्र या वेळेला मैदानामध्ये धडक आहे आणि तो बेधडक फटक्यांमधून पाहायला सुद्धा मिळाला. चेंडू सीमा रेषा पार आयुबच्या बॅटमधून निघालेला पहिला घे छक्का. म्हणजे मृणाल वर्सुलकरने ज्या प्रकारे केलं ना, आपण म्हणतो ना की गुण नाही पण वाण लागतो, चांगल्या अर्थी या गोष्टीचा अर्थ घेऊया आपण. कारण मृणाल वर्सुलकरने बॅटिंग केल्यानंतर आयुबने सुद्धा तशीच बॅटिंग सुरू ठेवली होती मैदानात. आयुबचा शो संपतोय मात्र या चेंडूवरती, पण सामना सोप्या स्थितीत आणून ठेवलाय, कारण 38 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. झाला असेल ना तरी सुद्धा मी म्हणेन आयुब हा परिसासारखा खेळाडू आहे. ज्या संघात जाईल त्या संघाचं सोनं करेल. फलंदाजी असू देत, गोलंदाजी असू देत, आपल्याकडे दिलेली जबाबदारी योग्य पार पाडायची आणि कर्णधाराचा विश्वास जिंकायचा हे आयुबने सातत्यपूर्ण करून दाखवलंय. हे त्याच्या यशाचं गमक राहिलंय. खूप चांगला मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलात, कारण जेव्हा तुम्ही IPL फॉर्मॅट वगैरे या पद्धतीमध्ये खेळत असता तेव्हा 4 खेळाडू कोणते घ्यायचे, मोस्ट ऑफ द टाइम विचार केला जातो का तो बॅटर आहे का, तो बॉलर आहे का, तो ऑलराऊंडर आहे का, पण सगळ्यात महत्त्वाचा तो संघ चालवणारा आहे का, ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं. एखाद्या खेळाडूत एक अनुभवी असा खेळाडू लागतो जो संपूर्णपणे त्या संघाच्या फलंदाजांवरती कॉन्फिडन्स दाखवेल, गोलंदाजांवरती कॉन्फिडन्स दाखवेल. कॉन्फिडन्स गेलेला असेल तर अशा वेळेला तो त्याची बाजू घेईल. या सगळ्या गोष्टी संघ चालवणारा खेळाडू सुद्धा तेवढाच महत्वाचा, आणि ही जमेची बाजू आयुबकडे होती. आणि म्हणूनच आतापर्यंत आपण पाहिलं मैदानामध्ये, मग तो गोलंदाज म्हणून जेव्हा आला त्याने ती चांगली कामगिरी केली, त्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजांना सुद्धा तेवढाच धीर दिला. संघाचा कर्णधार कोण आहे हे कधी कधी मॅटर करत नाही, कारण अलीकडच्या क्रिकेटमध्ये टॉस उडवायला एक जण येतो किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये एक ऑर्डर देत असतो, पण त्याच वेळेला संपूर्ण टीमला जो चालवत असतो किंवा आपण म्हणूया तो नेतृत्व करत असतो, तो नेतृत्व करणारा मात्र फार वेगळा असतो. 12 चेंडूंचा खेळ संपला मित्रांनो. 12 चेंडूंमध्ये धाव फलकावरती 40 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय अभिषेक या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्या अंशी आपण पाहिलं तर तुमचं सुद्धा नेतृत्व अशाच प्रकारे आम्हाला लाभलेलं आहे. गेले कित्येक दिवस, कित्येक वर्ष या विभागामध्ये तुमचं नेतृत्व अनुभवल्या लोकांना मिळतंय. त्याच्या मागे अनेक सारी कारणं आहेत. अर्थात क्रीडा क्षेत्रामध्ये तुमचं योगदान, कारण आज आपण त्याच व्यासपीठावरती आहोत. अशा वेळेला त्या व्यासपीठावरून आपण नक्की सांगू शकतो की गावातील अनेक चांगल्या उपक्रमामध्ये तुमचं असणं आणि त्याच वेळेला त्या प्रत्येक गोष्टीला तुमचा पाठिंबा असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहिलंय.
12 चेंडूंमध्ये 7ची आवश्यकता असताना कावाडे संघ थोड्या अंशी वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये येणं अपेक्षित आहे आकाश. इथून मात्र फलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला, हलक्या हाताने स्टेअर केलं होतं. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र अगदी सहज पद्धतीने संध्याकाळच्या वेळेला गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीने एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. धावफलक आता मात्र आपण पाहिलं ना तर 47 ची धावसंख्या असताना 43 वरती जाऊन पोहोचलंय. हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, रिस्क घ्यायची आवश्यकता नाहीये. तिसरं षटक प्रगतीपथावरती, अजूनही एक षटक बाकी आहे. मग अशा वेळेला केवळ कमी धावा डबलने सुद्धा आपण धावा काढू शकतो हे मृणाल वर्सोलकर आणि कौस्तुभ म्हात्रेने मैदानावरती दाखवून दिले. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं ना अबू जरूर आलाय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू डॉट आलाय. मामा थोडंसं असं वाटत असेल ना की 12 मध्ये 7 हवे असताना थोडे हात शिवशिवले असतील की अरे ही फिल्डिंग थोडी वेगळी पाहिजे होती किंवा त्याच वेळेला याला थोडं पुढे बोलवला पाहिजे होता, लॉंग ऑन कशाला ठेवलाय, जरा मिड ऑनला घेऊया, असंही अलीकडच्या काळामध्ये फार कमी वेळेला अनुभवायला मिळतं. तुम्ही आपल्या खेळाडूंना म्हणजे राजू म्हात्रेंचं क्रिकेट थोडंसं जवळून अनुभवण्याचा योग आला मला. त्यावेळेला प्रत्येक क्षेत्ररक्षकाला अरे लास्ट बॉल अजून टाकलाय ना मी, तू का अशा पद्धतीने करतोस, या गोष्टी अनेक वेळेला ऐकायला मिळाल्या. मला वाटतं मित्रांनो सामन्यामध्ये असणं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं, जो मुद्दा मगाशी सुयशने छेडला होता. गुड शॉट. या वेळेला मात्र विजयावरती शिक्कामोर्तब होत आहे आणि मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून हा तुफानी षटकार पाहायला मिळतोय.